जोडी तुझी आणि माझी, थोडं प्रेम थोडी मजा. जोडी तुझी आणि माझी, थोडं प्रेम थोडी मजा. नमस्कार, मी स्वप्नाली. स्पीड न्यूज 924 प्रस्तुत जोडी तुझी आणि माझी या विशेष भागामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्यासोबत किरण पाटील सर इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी वैशाली पाटील आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. सर प्राध्यापक आहेत आणि मॅम सोशल ॲक्टिव्हिस्ट म्हणून कार्यरत आहेत. त्यांचं अरेंज मॅरेज झालेलं आहे. ते कुठे भेटले, कसे भेटले, हे आपण सगळं त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम तुम्हाला दोघांनाही कॉंग्रॅच्युलेशन्स. तुम्ही जोडी तुझी माझीचे फायनलिस्ट आहात आणि आमच्या स्टुडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. सर, तुम्ही प्राध्यापक आहात आणि मॅम सोशल ॲक्टिव्हिस्ट आहेत. आता सध्याही तुम्ही दोघेही कार्यरत आहात. तुमच्याबद्दल आणखीन थोडंसं मला जाणून घ्यायला आवडेल. मी जरी प्राध्यापक किंवा शिक्षक हा पेशा जरी पत्करला असेल तरी समाजाची मला जाणीव आहे आणि जाण आहे. खरोखर या समाजामध्ये एक चांगलं काहीतरी घडावं यामागचा उद्देश मी डोळ्यासमोर ठेवून की आजकालच्या ज्या महिला आहेत त्या महिलांना काहीतरी उद्दीपित करावं, त्यांना एक या समाजातला एक वेगळं स्थान त्यांना निर्माण व्हावं. या अनुषंगानं मी त्या महिलांचे बचत गट बांधायचं काम मॅडम गेले 5-7 वर्षे मी सातत्याने करत आहे. एक आसपासच्या आमच्या गावच्या कुरुकली नजीक असलेले बेले म्हणून गाव आहे, करवीर तालुक्यातलंच आहे, आणि म्हाळुंगे म्हणून गाव आहे. तर या म्हाळुंगे गावामध्ये आणि बेले गावामध्ये मी जे किसान महिला बचत गट बांधला आणि परत म्हाळुंग्यात एक बचत गट बांधला की त्यामध्ये मग महालक्ष्मी महिला बचत गट, हे बेले आणि म्हाळुंगे हे एवढेच काम करून मी थांबलो नाही. तर मला आणि त्यांना असं वाटलं की त्या महिला ज्यावेळी काही गौरी गीतं किंवा जात्यावल्या ओव्या वगैरे म्हणतात आणि त्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून तिथल्या तरुण मंडळांना मी एकत्रित करून, अरे बाबा तुम्ही गणपतीची प्रतिष्ठापना करताय, त्यामध्ये आपण एक महिलांच्यासाठी एक वेगळा कार्यक्रम आपण बसवूया, जेणेकरून काहीतरी टीव्हीला आपण कार्यक्रम बघतो आहे आणि बैल्यानंतर ते विसरून जातात, परंतु ते कायमस्वरूपी राहावं या अनुषंगाने एक महिलांना उत्तेजित करण्यासाठी एक झिम्माफुगडी स्पर्धा म्हणून आपण ठेवूया का, उखाणे स्पर्धा ठेवूया का, असं ज्यावेळी मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगितलं त्यावेळी विद्यार्थी तयार झाले आणि म्हणजे ठीक आहे सर, तुम्ही जर येत असाल आम्हाला सहकार्य करताना आम्ही बिनधास्तपणे आपण ते बसवूया आणि करूया. आणि त्या मार्गातून मी जात जात गेल्यानंतर एक मध्यंतरी शासनाची ज्यावेळी R.R. पाटील उपमुख्यमंत्री असताना जी एक योजना त्यांनी आपल्या महाराष्ट्रात आणली की निर्मळ ग्राम योजना आणि संत गाडगेबाबांच्या नावानं ग्राम स्वच्छता अभियान, आणि अभियान करत असताना मी माझ्या कुरुकली गावातच पहिला विडा उचलला आणि सर्व पक्षीय लोकांना एकत्रित करून की गावच्या या कायापालटसाठी तुम्हाला सर्वांचा मला अभिमान वाटतो, तुमचं सहकार्य हवं. मग ते बोललेत मला की सरपंच वगैरे सोसायटीचे पदाधिकारी की सर तुम्ही काय करू, आपण काय नाही, फक्त महिलांना एकत्रित करूया, पुरुषांना एकत्रित करूया, तरुण मुलांना मंडळांना एकत्र करूया आणि या गावाचा आपण चेहरामोहरा बदलूया की या अभियानामध्ये आपण नंबर प्राप्त करूया. मग सर्वांनी माझ्यावरती विश्वास ठेवला, कारण मी राजकारणापासून अलिप्त असलेला माणूस. म्हणजे सर चला ठीक आहे सर, हिरेनं भाग घेतला आणि हा कार असा झाला की त्यावेळी नेताजी माधवराव पाटील म्हणून ऑनमेरिट असे होते तरुण युवक सरपंच आमच्या गावाला लागले आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही सर्व पंचायतची बॉडी घेऊन सर्व गावचे सर्व पक्षाचे लोक एकत्रित नेते मंडळी घेऊन प्रत्येकाने 5-5 हजार रुपये निधी जमा करून 45,000 रुपयाचा निधी जमा केला आणि गावच्या विकासाला मी हात घातला. आणि त्यानंतर मग आम्ही असं केलं की त्यांना गावाचा घराचा एक कलर पाहिजे, एका कलरमध्ये गाव रंगली पाहिजे. मग गुलाबी नगरी म्हणून गुलाबी कलर आम्ही गावाला संपूर्ण घराला द्यायचा निर्णय घेतला. सर्व तरुण मंडळ एकत्र आले आणि त्यांनीच वर्गणी काढली मॅडम की आम्हाला कुठलाही रुपया घातल्या नाही. आम्ही त्या सगळ्या तरुण युवकांनी तरुण पोरांनी आपले पैसे काढलेत आणि त्यात जमा केले आणि सगळं गाव आपापली घरं रंगवायच्या नादाला लागलेत. अहो रात्री 2-2 वाजेपर्यंत मुलं रंगवत होती घरं आणि अशी गुलाबी नगरी आमचं गाव तयार झालं. स्वच्छता झाली, रांगोळी काढण्यात आली गावातून आणि त्याचबरोबर मी स्वतः मुलांना तरुण पोरांना घेऊन वयोवृद्ध लोकांची नीलकटर घेऊन नखं काढण्यापर्यंत स्वच्छता मी स्वतः वैद्य केली. त्याचे फोटो छायाचित्र मी अजून माझ्याकडे अल्बम किंवा त्याची फाईल आहे
इथपर्यंत मी गावासाठी झटलो, राबलो. आम्ही सगळ्या गाव पण राबलो आणि निर्मळ ग्राम योजनेअंतर्गत ग्राम विकास याच्यातून आमच्या गावाला तालुक्याचा 3रा क्रमांक मिळाला. आणि निर्मल ग्राम पुरस्कार मग ते आपल्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील त्यांच्या हस्ते सत्कार होता. आणि त्यावेळी पंचायतची बॉडी मला पुण्याला आणि मुंबईला घेऊन गेली. किरण पाटील सरांना घेतलं पाहिजे की त्यांचा वाटा यामध्ये मोठा आहे. आणि मग दरम्यान मी गावातल्या सर्व गल्लींना नावं बदलली की जुनी गल्ल्या होत्या त्या नाही, आपण एक नवीन गल्ल्या की जेणेकरून थोर पुरुषांची नावं देऊ, आपण सामाजिक कार्यकर्त्यांची नावं देऊ आणि आपल्या गावाचा चेहरामोहरा बदलू. आणि तशा पद्धतीची गल्ल्यांना नावं दिली आम्ही. आणि त्याचबरोबर आंबेडकर वसाहतीला एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर वसाहत म्हणून आपण त्यांना नाव देऊ की एक जुन्या पद्धतीने जे म्हणलं जात होतं ते म्हणायचं नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरात मी निघालोय अशी माझ्या गावातील लोक म्हणावीत. आणि त्यांची पण जयंती मी प्रत्येक वर्षी बाबासाहेब आंबेडकर जयंती ही साजरी करण्यासाठी आणि तिथल्या लोकांना, तिथल्या महिलांना एकत्र घेऊन त्यांच्या रांगोळी स्पर्धा, त्यांच्या मुलांच्या निबंध स्पर्धा, भाषणाच्या स्पर्धा असतील, ह्या स्पर्धा ऍक्टिव्हिटीज घ्यायचं काम मी आज तागायत तिथे चालू करतो. खूप सुंदर संकल्पना आहे तर अशा पद्धतीने मी जे काही तुम्ही आतापर्यंत कार्य केले आहेत ते खूप सुंदर पद्धतीने केले आहेत. मग तुमचा कसा सपोर्ट असतो त्यांना ह्या सगळ्यामध्ये? तुम्ही कशा पद्धतीने त्यांना मदत करता ह्या सगळ्याला? काय झाले ते किती पण वेळाने येऊ देत, काही होऊ दे, मी त्यांना कधी काय म्हणत नाही. म्हणजे कशालाही विरोध करत नाही. तुम्ही जे करताय ना ते मी पण त्यात सांगेल. प्रत्येक गोष्टीला तुमचा एक छान माझा सपोर्ट आहे, माझी काही अडचण नाही, एवढंच माझं आहे. लग्नाला तुमच्या ऑलमोस्ट आता 22 वर्ष झालेली आहेत. तर 22 वर्षाचं जी आतापर्यंत तुमची जर्नी आहे त्याबद्दल पण थोडस जाणून घ्यायला आवडेल. ह्या 22 वर्षाच्या परिस्थितीमध्ये मॅडम एक काही सुखाचे दुःखाचे असे प्रसंग माझ्या जीवनात येऊन गेलेत. त्यामध्ये मला एक असं सांगावंसं वाटतंय की सुखाचा प्रसंग म्हणजे एक मला वेगळा असा आनंद झाला की एक तर मला पहिली मुलगी झाली की ती 3 मार्चला 2000 म्हणजे 1999 तिचा जन्म झाला. आणि 14 जून 2000 मला मुलगा झाला. आणि बघता बघता तो 5-7 वर्षाचा झाल्यानंतर एक नोकिया मोबाईलला रिंगटोन लावली गेली. कुठली रिंगटोन होती ती की शंभूराजांचा जो पवाडा पिराजी सरनाईकांनी गायला त्या पवाड्याची एक धून त्याला त्या गाण्यातून ते ऐकली आणि ती धून त्यानं पाठ केली. त्यावेळी तो 6वीला होता. मग मला म्हणलं पप्पा मी शंभूराजांच्या पवाड्याची एक धून मला पाठ झालेली मी म्हणून दाखवू आहे. अरे म्हण बा. आणि मग तुळापुरी वीर झाला कैद भास्कर हे ज्यावेळी तुझ्या तोंडातून आले आणि ते एक पंक्ती आल्यानंतर अरे बार तुला मग पवाडा पाठ करायला होईल काय द्या म्हणला. मग आणि तुला असा आवड झाली निर्माण की तो पवाडा ऐकून आणि ती पवाडा पाठ झाला. आणि आज जवळजवळ या 5-6 वर्षामध्ये तो पोवाडे स्टेजवरती मोठमोठ्या ठिकाणी कार्यक्रम झाले. आणि अहमदनगरला स्पर्धा झाल्या, शालेय स्पर्धा होत्या. आणि त्यावेळी तो इयत्ता 10वीच्या वर्गामध्ये होता. आणि नागेश्वर हायस्कूल राजवाड्याला तो ऍडमिशन होतं. आणि तिथून त्यांनी निवड केल्यानंतर अहमदनगरला गेला आणि तिथं त्या ठिकाणी त्याचा 2य क्रमांक आला की शाहीर महाराष्ट्राचा हा पुरस्कार घेऊन जेव्हा आला त्यावेळी मला इतका आनंद झाला की माझा मुलगा सुद्धा एक आपल्या पप्पांच्या सारखा एक सामाजिक कार्यासाठी वाहून घेणारा. आणि आज तागाय तो स्टेजवरती चांगले पोवाडे वगैरे म्हणतो. मोठमोठे कार्यक्रम आम्ही त्याचे सादर केले. अजून सुद्धा आमचं सातत्य सुरू आहेच. ते मध्यंतरी त्याला तुमचा शासनाचा पुरस्कार म्हणून शाहू सांस्कृतिक भवनमध्ये त्याला ग्रंथ महोत्सव दिंडीच्या कार्यक्रमाला शाहीर म्हणून त्याला घोषित केलं आणि शासकीय मानपत्र तुमचा पुरस्कार त्याला उपलब्ध झाला. ती एक माझ्या जीवनातली एक आनंदाची बातमी मला मिळाली. त्यानंतर मला या 5 विभागाचा सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधू, रत्नागिरी या 5 विभागाचा अधिक 2 स्तरावरती NSSचा कार्यक्रम अधिकारी म्हणून ज्यावेळी मी आता जवळ गेली 14-15 वर्षे काम करतोय. आणि त्यांनी सुद्धा मला महाराष्ट्र शासनाचा मानपत्र पुरस्कार देऊन मला सन्मानित केले. ते आदरणीय दिनकर पाटील शिक्षण उपसंचालक पुणे विभाग आणि आपले सोनवणे साहेब आणि सुभाष चौगुले शिक्षण उपसंचालक यांच्या हातून मला तो पुरस्कार आंबोली या ठिकाणी सैनिक विद्यालयामध्ये तो कार्यक्रम होता त्या ठिकाणी मला बोलवून त्यांनी मानपत्र पुरस्कार देऊन मला स्वागत केलं. त्यामुळे मला एक फार माझ्या जीवनातली एक आनंदाची क्षण हे 2 मला फार झाले. तसंच दुःखाचे पण सण माझ्या
प्रसंगात मॅडम आलेत, तर त्यामध्ये एक दुःखाचा प्रसंग असा झाला की मी एक मोटरसायकलवर येत होतो 2004ला, आणि माझा मुलगा, माझी बायको, आम्ही टेबल सीट होतो. शेवटी कायद्याचं उल्लंघन झालं तर, परंतु मला एक महत्वाच्या वेळेस कामासाठी मला जायचं होतं, म्हणून मी फोर व्हीलर नेलं नाही आणि मोटरसायकलनं गेलो. आणि वाटेत एक आडवा कमी वयाचा म्हणजे 14-15 वर्षाचा मुलगा एक मोटरसायकल घेऊन आला आणि त्याला ब्रेक लागला नाही आणि तो येऊन माझ्या गाडीवरतीच आदळल्यानंतर मी शेवटी पाठीमागं पडलो त्या मुलग्याला सावरण्यासाठी, आणि तो मुलगा सावरला, आम्ही पडलो. परंतु देव बरोबर आमचं नशीब की आम्हाला एक खरचडलं सुद्धा नाही. मला असं वाटलं की माझ्या मुलग्याचा काहीतरी हात डोका मोडला की काय. मग कदाचित ते पोवाडे गावतोय म्हणून त्याला आशीर्वाद दिला असेल, मी पुढे समाजात काम करतोय म्हणून मला तो आशीर्वाद दिला असेल, म्हणून ते आम्ही ऍक्सिडेंट म्हणून वाचलो. हा माझ्या दुःखातला प्रसंग होता, तो निवळून गेला. अशा पद्धतीने मॅडम हे सुखदुःखाचे प्रसंग ह्या तुमच्या ह्या आतापर्यंतच्या प्रवासामध्ये तुम्ही दोघांनीही अनुभवले. म्हणजे काही आनंदी क्षण पण होते आणि काही दुःखाचे क्षण पण होते. आणि आता तुम्ही एकमेकांना अगदी खांद्याला खांदा लावून एकमेकांना सपोर्ट करून अगदी सहकार्य करून तुम्ही आतापर्यंत सगळं केलं आहे. तुमच्या पुढचा जो जीवन प्रवास आहे त्यामध्ये किंवा आतापर्यंत जे त्या, तर तुम्ही कधी असं एकमेकांशी म्हणजे चिडलात किंवा भांडलात असं कधी झालंय का एकमेकांवर? ते पण झालंय. काय झालंय, ज्यावेळी हागंदरी, कारण तुम्ही म्हणजे भरपूर ऍक्टिव्ह आहात म्हणजे तुम्ही सपोर्ट करत असता त्यांना, म्हणजे घरी काम करून ते तुम्हाला सपोर्ट करत असतात. तर बऱ्याचदा असं होतं की वेळ झाला किंवा असं काही प्रसंग आला, मग असं कधी त्यामध्ये खटके उडले, जरा उडले खटके की काय तर अशा मोठा स्फोट होत आहे, फ्यूज जात नाही, असे फ्यूज गेल्यासारखा प्रकार घडला की आम्ही हागंदरी मुक्त संकल्पना ज्यावेळी राबवली शासनानं, त्यावेळी मुलांचं कॉलेजवरच्या मुला मुली मी पथनाट्य बसवले आणि त्या पथनाट्यात मी स्वतः गाणी म्हणणार, स्वतः डान्स करणार आणि बाबा हे स्वच्छता हागंदारी मुक्त कसं आपण राहिलो पाहिजे ही ज्यावेळी माहिती देत मी पूर्ण भागात अशा गाडी घेऊन आम्ही फिरलो. जिल्हा परिषदेची गाडी होती आणि त्या पथनाट्यातून ज्यावेळी स्टार माताला हा कार्यक्रम झाला त्यावेळी मला यायला घरी वेळ व्हायचा. मग 12:30-12ला कॉलेज सुटल्यानंतर 1ला मी घरी यायचा आणि वाजायचे 2:30, 3-4ला मग आल्यानंतर जेवायचं. जेव्हा अरे मग ती मग हॉटेलमध्ये गेलो नाही, आम्ही घरात येऊन मी खाणार, अरे मुलांना मी तळलेलं कधी खात नाही असं म्हणायचा. आणि मी घरी आल्यानंतर लगेच माझ्यावर तडका पडतो, बार भरूनच आला जा काय ते जगाची नुसती तुम्हाला पाहिजे, गावाचं पाहिजे, लुटून काढायला पाहिजे, ते हागंदरी मुक्त तुमच्या लागले नाला, हे असलं काय मला चालणार नाही, हे सकाळचं जेवण कोण खाणार, हे असं सगळं व्हायचं आणि असे खटके उडायचे. मग वेळपासून मी जेवायचं नाही, मग ते शिवाय राहायचं, मग ते गरम करून खायला द्यायचं, असं मग दोघांचं खटके उडायचे. तरी पण त्यातून त्या सावरून न्यायच्या, सगळ्या गोष्टी सावरून न्यायच्या, म्हणजे हे खूप तेवढ्यापुरतंच असायचं. ते आणि मला सावरण्यासाठी मी त्याला काही आनंदाची बातमी अशी दिली, एक दिवस असा तुला बरेच हार बघितलेस परंतु मी कसा तुला हार आणला आहेस की सोन्याचा तो राणी हार म्हणल्यानंतर ते दाखवल्यानं ती खुश झाली की परत त्यापासून माझ्या संग मग भांडणं सुटली, गेली खटके उडायचे बंद झाले. एक चांगला काय झालाय. त्यांना कधी कशाचा त्रास दिला नाही, म्हणजे व्यवस्थितच राहिलो. एकदा दोनदाच कुठंतरी असं हे झालं असेल, नाही तर सगळं माझ्यावर चांगलेच येते. इतकी वर्ष आम्ही एकदम हे ना असं बरोबर सगळं हे केलं. तुम्हाला ह्याची सुद्धा आवड आहे, म्हणजे पर्यटनाची आवड आहे, त्याच्याबद्दल थोडस. पर्यटन आता आम्ही जातोय, तुम्ही कुठे कुठे आतापर्यंत गेला आहात आणि कसे तुम्ही एन्जॉय केले ते मुवमेंट दोघं एकत्रपणे? हा, आता आमची मिसेस म्हणली काय नाही संकष्टी आहे, आपण जरा ह्याला जाऊ, गणपतपुळ्याला जाऊ. बर म्हणलं ठीक आहे, एक पर्यटनाचा भाग आहे म्हणून करूया म्हणलं. आणि गणपतपुळा पाऊस करत करत आम्ही इकडे कुणकेश्वर या मार्गाला आलो आणि तिथं त्या ठिकाणी देवगडच्या पॉईंटवरती एक मुंबईवाडी म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी एक प्रसंग आम्हाला असा भेटला. अगदी गरीब लोक होती, मुलं होती आणि परत लोक आल्यानंतर ती बसायची, गप्प बघायची, तिकडे तिकडे करायची. मग तिला म्हणलं अरे थांबव, इथेच गाडी आपण थांबूया. मग त्यांना मला विचारलं बार कुठलं तुम्ही काय, तर इथं आम्ही मुंबईवाडी म्हणून गाव आहे तिथलं आम्ही आहे म्हणलं. बरं मग तुम्हाला काय वाटतं इथलं, आम्ही आमच्याकडे बघून तुम्हाला असं तुमच्या अंगावरचे कपडे आमच्याकडे कपडे, तर होय तुमची बात, तुम्ही लोक चांगले चांगलेच आहे, आमच्यात नाही, आम्हाला इथे काय मिळत नाही, काय पिकलं तर भात नाही तर काहीच नाही, आम्ही मासे वगैरे खाऊन जगतोय वगैरे. अरे मग नाही म्हणलं, आपल्या जवळ जे आम्ही लाडू चिवडा वगैरे काय नेलंय तो फराळ त्या लोकांना देऊया आणि असं करू की चल बा. त्यातले एक 2 मुलांना मी गाडीत घेतलं आणि देवगडमध्ये जाऊन त्यांना एक चांगल्या पद्धती टी-शर्ट, एक बनेन दोघांना, त्यानंतर एका दोघांना पॅन्टा वगैरे आणि एकाला चप्पल वगैरे असं
1200 रुपयाची त्यांच्यासाठी मी खरेदी करून दिले बरं. आणि म्हटलं एक तर घरा तुम्ही माझ्या या पर्यटनाच्या ह्याच्यातनं मला एक म्हणजे आठवण येईल, माझ्या आयुष्यातच राहील की मी त्या मुलांना मी काहीतरी एक समाजाचं काम इथं मी येऊन केले की कोकणची आणि मुलं तुम्हाला गरीब आहेत. समाजकार्याची आवड आहे, म्हणजे इतक्या काही तुम्ही संकल्पना राबवल्या तुमच्या गावामध्ये होय. आणि त्यानंतर तुम्ही जेव्हा पर्यटनाला जाता तिथेही तुम्ही अशा पद्धतीची मदत कार्य होय, होय, केली होय. आहे. म्हणजे हे खरोखर एक उत्तम समाजकार्य तुम्ही आतापर्यंत करत आला जोपासलं. आहात. खूप छान. आणि तुम्ही इथे आलात तर आमच्याशी तुमची सगळं जर्नी इथे शेअर केली, तुमच्याबद्दल आम्हाला सगळी माहिती दिली. पुन्हा एकदा आमच्या फॅमिली स्पीड न्यूज फॅमिलीकडून तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन. धन्यवाद. धन्यवाद. जोडी तुझी आणि माझी, थोडं प्रेम थोडी मजा. ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.